गावीत खाऊन 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 पोट फुगला आहे। आता सर्व पोट फाडायचे आहे आपल्याला, खाल्लेल्या पोट ते सांगते। आज भी ट्रीटमेंट आहे। कजे भाग नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा दडगाव अतिदुर्गम भागामध्ये मला विकास करायचे आहे। मग 10 लाखाचे काम एखाद खासदार निधीमध्ये अक्कलकुवा तालुक्यामध्ये दिला किंवा दडगाव तालुक्यामध्ये दिला ते पहिले सांग। अरे तुम्हाला तर जेव्हा टक्केवारी देता, टक्केवारी ते टक्केवारी घेतल्याशिवाय कोणता कार्यकर्त्याला सोडत नाही। तुमचा पाठीशी राबलेला असेल तो सरपंच असेल तरी त्याच्याकडे तुमचे 10% पाहिजे। 10% दिले ते 10% खाल्लेले वरून पोट फुगला आहे। आता तुम्हाला 20 तारखेच्या तुमचं सगळं पोट साफ करून देऊ आणि त्याच्यासाठी माझा सर्व आदिवासी समाज इथे गोळा झाला। किती लुटायचे आता विजूभाऊ। याच मैदानामध्ये गावित साहेबने नीना गावितने एक कार्यक्रम ठेवला। त्या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा होतो आणि त्या कार्यक्रमा ठेवण्याच्या अगोदर आमचा गुरु महाराज आहे। त्या गुरु महाराजला माझा सुद्धा गुरु आहे, आम्ही मानतो आहे। आमचा सर्व आदिवासी समाज मानतो आहे। पेणे बामणगाव इथे आमचा दुसरा गुरु महाराज आहे अजोगसिंग महाराज आणि त्यांचा जो एक मेन पात्र काय पार्था गोसावे तो स्वतःला महाराज सांगतो आणि घरी बोकडे कापून खातो आणि सत्संग करतो अखिरात। तर त्याने मीटिंग घेतली, आम्हाला तर ठोकलं, भोला समाजला ठोकलं। त्याच्याबरोबर त्यांनी जेवढे या नंदुरबार जिल्ह्यामधले महाराज असेल त्यांच्याबरोबर सुद्धा खोटं केलं आहे। ते थोडं तुम्ही ऐकून घ्या। कारण ज्या महाराज आहे, महाराज एक महाराज 200-500 लोकांना चांगली दिशा देतो, चांगले विचार देतो आणि त्या सगळे महाराजांना बामणगाव इथे बोलवलं आणि बोलवलं नंतर गावित साहेब आणि हिना गावित आणि प्रताप वसावे यांनी सांगितलं का तुमच्यासाठी एक चांगली योजना आणतो। चांगली काय तर तुम्ही भजन सांगणार तर भजन एकदम मस्त पैकी ऐकून घेईल। पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 1,20,000 तुम्हाला सामान देऊ। पण याच्यामध्ये विजयकुमार गावित आणि हिना गावित एवढे हुशार आहे। त्या भजन पार्टीवाल्यांकडून साहेब तुमचे जो मंत्री आहे त्याने सगळे लोकांकडून ते भजन पार्टीवाल्यांकडून पत्र गोळा करून घेतले। ते डीपीटी आहे, व्यक्तिगत योजना आहे, डीपीटी आहे, ते देता येत नाही, देता येत नाही। ते त्या भोले महाराज त्या महाराजांचा पत्र घेऊन टाकलं आणि पत्र घेतल्यानंतर त्यांनी एक ठेकेदारला देऊन टाकलं आणि ठेकेदारला दिल्यानंतर इथे कार्यक्रम ठेवला। या यात्राच्या या चौकामध्ये कार्यक्रम ठेवला आणि भजन साहित्य वाटायचे आहे आणि भजन साहित्य वाटायचे आहे म्हणून सगळे लोकांना गोळा केलं आणि जेव्हा साहित्य दिलं, 2 ताबले दिले, 2 ढोलक्या दिल्या आणि एक पेटी दिली आणि त्याच्यामध्ये मुख्य वस्तू काय दिला विजूभाऊ? एक तंबुरा देऊन दिला महाराजांना। टाईम 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 जे वस्तू मागितली गुरु महाराजने त्याने बेंजो मागितलं होतं, एम्प्लिफायर मागितलं होतं तर जेणेकरून भजन सांगताना बेंजाने आवाज येतील शांत। तर ते 1,20,000 ची योजना गावित साहेब हिना गावितने फक्त 25,000 रुपयामध्ये या सगळे भगतांना जे महाराज आहे आणि त्या महाराज योजना सुद्धा खाई गियो आणि म्हणून हिना गावितुले आखा महाराज आखी देखाव्यो ना पे छुपडो साफ की देतो आणि आधी ते पैसा ते घेतला ते 70,000 80,000 कमावला आहे ते वाटावणार आहे आणि म्हणून हे तमाम जे शिवसेना किंवा शिवसेना पेन करणारा बठा आदिवासींना हात जोडून विनंती आहे। आज लोग केसी पाड़वे भी अपने नुटिया हिना गावी तुम भी नुटिया या आला जे पैसा आम मोजरी कहणारे माय
आज भी मोदरी कहता हाकाल में मोदरी कहता है हांबाली की नहीं लोग आलो है यहाँ बाका केडा टीका न टाकी हुई आमचं पाडवी आज भी खायटूक जण टीका टाके आणि म्हणून आमो केडा लुटीना आणि या जाहीर सभा माखी देऊ एक आदिवासी आवी नाखी जाए तो आमच्या पाडवी 2 रुपया लेता तर राजकारण थोडी रहे जर हिना गावी तू बाराम गावी साहेबू बाराम गोटके ही तर टक्केवारी छावाय तुमने 5 लाख भी काम ना मिली शकतो आणि म्हणून आवणारी जे 20 तारीखीले 1 नंबर बोटान है धनुष्यबाण आणि धनुष्यबाण पे मतदान क्या है विनंती करा कहता है उभी रहो ज्या 35 वर्षे केसी पाडवीले आमदार हुए आणि त्या 35 वर्षा में आपण 15 वर्षे में पावन बोय आज दडगाव अक्कलकुवा जर विचार केता तर अजून बी 50% तिही रस्ता ना 50%